सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, कधीतरी ब्लाउजला डिझाइन बनवणं अवघडही वाटतं। सो अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग सांगणार आहे। आणि नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाइन सुद्धा सहज बनवता येईल। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही डिझाइन आहे ना, तर यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा तुम्ही ही आयडिया देऊ शकतात आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, हा बॅक नेक आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे। तर हे बघा, हे थर्मोकॉलचे बॉल आहे। तर हे थर्मोकॉलचे बॉल यूज करून आपण पोटली बटन तयार करणार आहोत आणि ते ब्लाउजला लावून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते। हे बघा, ह्या ब्लाउजची उंची आहे 12.5 आणि त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिनसाठी घेत असतो। तर टोटल किती झाले? 13.5। तर इथे आपण उंची टाकलेली आहे 13.5। त्यानंतर आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि शोल्डर टाकलेला आहे 5.5। ह्या ब्लाउजचा मुंडा घेतलेला आहे आपण 5.5, कारण की याची छाती आहे 30। तर आपण या ठिकाणी छातीचा चौथा भाग टाकणार आहोत। तर 30चा चौथा भाग किती होतो? 7.5 आणि 1.5 इंच मार्जिनसाठी घेत असतो। तर टोटल किती झाले? 9। तर इथे 9ला मार्किंग करून हा बॅक नेक आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण ह्या बॅक नेकचा मागचा गळा कट करून घेऊयात। तर हे बघा, इथे 2.5ला गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर टाकणार आहोत आपण मागचा गळा। तर इथे मागचा गळा आहे 8.5 आणि अर्धा इंच मार्जिनसाठी, तर टोटल झाले 9। तर इथे 9ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर 2.5 गळ्याची रुंदीला पुन्हा एकदा खालच्या साईडला मार्किंग करायची आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। तर हे बघा, हा बॉक्स आता ड्रॉ करून झालेला आहे। तर आपण ह्या ब्लाउजचा बॅक नेक गोल घेणार आहोत। तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर हे बघा, हा गळा कट करून घेतलेला आहे। तर यानंतर काय करणार आहोत, हा जो साडीचा बॅक नेक कटिंग करून घेतलेला आहे ना, तो आपण सरळ ठेवणार आहोत। आणि त्यानंतर हा अस्तरचा जो गळा कट केलेला आहे ना, तो आपल्याला यावर ठेवायचा आहे। तर ह्या प्रकारे ठेवून घेतल्यानंतर आपण इथे पिना लावून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला स्टिच करायला पण सोपं जाईल आणि हलणार पण नाही, म्हणजे व्यवस्थित गळ्याचा शेप येईल। तर हे बघा, पिना लावून घेतल्यानंतर आपण ह्या गळ्याच्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेणार आहोत आणि ह्या कमरेच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे। यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हा जो मधला कपडा आहे ना, तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे। खालच्या साईडला जरी एक्स्ट्राचा असेल तो पण कट करायचा आहे। ठीक आहे, नंतर आपण ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारूयात, त्यामुळे काय होईल, आपला गळ्याचा शेप एकदम व्यवस्थित येईल। तर गळ्याला कट्स मारून घेतलेले आहे। तर यानंतर आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे। हे उलट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला
दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. यानंतर काय करणार आहोत, आता आपण हा ब्लाऊज पीस आणि अस्तरचा जो कपडा आहे ना, आहे कडेकडेने ॲज इट इज जॉईन करून घेणार आहोत आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कट करून घेणार आहोत. तर हे बघा, हे आपण जॉईन करून एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करणार आहोत आपण, हे बघा, हे थर्मोकॉलचे बॉल घेतलेले आहे आणि हा मल्टी कलरचा कपडा घेतलेला आहे. तर ह्या कपड्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात आणि पोटली बटन बनवून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, एवढ्या साईजचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. साधारणतः हे बघा, हे दीड बाय दीडचे आहे, म्हणजे आडवं पण 1.5 आहे आणि उभं पण 1.5 आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, हा थर्मोकॉलचा बॉल घ्यायचा आहे, तो आपल्याला यात ठेवायचा आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे पोटली बनवण्याची, कारण की तो कपडा कट करून यात टाकला तरी सगळ्या पोटली बटनचे शेप एकसारखे येत नाही. तर मग काय होतं, आपल्या फिनिशिंगला ते छान दिसत नाही. ड्रेसला असो किंवा ब्लाऊजला असो फिनिशिंग छान दिसत नाही. त्यामुळे थर्मोकॉलचे बॉल यूज करून जर का आपण हे पोटली बटन बनवले तर काय होतं की हे सगळे एकाच साईजचे होतात आणि आपल्या ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो त्याला लुक पण छान येतं. ठीक आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने प्रेस केल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याला हे बघा दोरा लावून घेणार आहोत. असा फोल्ड करून घ्यायचा आहे पॅक एकदम. ठीक आहे. आणि हे बघा, हे कट करून घेतलेलं आहे. तर इकडचा पण एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता हे पोटली बटन एकदम व्यवस्थित आपलं बनवून झालेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने अजून आपण पोटली बटन बनवून घेऊयात. तर हे बघा, एवढे आपण पोटली बटन्स बनवून घेतलेले आहे. ठीक आहे. तर आता आपण हे बॅक साईडला लावायला सुरुवात करूयात. हे बघा, हा बॅक साईड आपला ह्या पद्धतीने ओपन करायचा आहे आणि आपल्याला ह्या गोल गळ्याला हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून ते पोटली बटन्स लावून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा, पूर्ण गळ्याला आपण हे पोटली बटन लावून घेतलेले आहे. तर आपण हे पोटली बटन्स बनवण्यासाठी मल्टी कलरचा कपडा यूज केलेला आहे, त्यामुळे ते ब्लॅकवर वेगवेगळे कलरचे हे पोटली बटन्स खूप छान दिसत आहे. ठीक आहे. तर आता यानंतर काय करणार आहोत, आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर हे बघा, आपण बॅक साईडला टक्स टाकून घेतलेले आहे. आता यानंतर काय करणार आहोत, आपण गळ्याला लेस लावून घेऊयात. तर हे बघा, ही मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार कुठली पण लेस इथे लावू शकतात. तर हे बघा, आपण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे.
तर थोडंसं मार्जिन ठेवून अजून एक लेस त्याजवळ लावून घेऊयात आपण. तर हे बघा, गळ्याला आपण 2 लेअरमध्ये ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कमरेच्या साईडला पण लेस लावून घेऊयात. तर हे बघा, गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला पण आपण गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात आपली ही ब्लाऊजची बॅक नेकची डिझाईन पूर्ण शिवून झालेली आहे. तो खूप सुंदर दिसते, त्याला लुक पण खूप छान आलेला आहे. तर इथे मी 2 लेअरमध्ये लेस लावलेली आहे. तर तुम्हाला जर 2 नको असेल, तुम्ही एकच लावली तरी चालेल किंवा एकच मोठी असेल ती लावली तरीसुद्धा चालेल. तर ही डिझाईन मी डेली यूजच्या साडीच्या ब्लाऊजवर शिवलेली आहे. तर तुम्ही पण ही डिझाईन तुमच्या डेली यूजच्या साडीवर शिवू शकतात किंवा तुमची दुसरी चांगली साडी असेल त्यावरच्या ब्लाऊजला पण ही डिझाईन केली तरीसुद्धा खूप छान दिसेल. तर मी तुम्हाला हे पोटली बटन्स कसे बनवायचे ते पण सांगितलेलं आहे आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तुम्ही जर कपडा कट करून ते त्यात भरून जर पॅक करणार असाल तर त्यामुळे काय होईल की आपले हे पोटली बटन्स कमी जास्त म्हणजे छोटे मोठे होऊ शकतात. पण थर्माकोलचे बॉल जर यूज करून आपण हे पोटली बटन बनवले तर काय होईल, सगळे एकच साईजचे होतील. तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात सगळे सेम दिसत आहे आणि खूप सुंदर असं दिसत आहे. आणि ह्या ब्लॅक कलरवर हे पोटली बटन्स बनवण्यासाठी मी मल्टी कलरचा कपडा यूज केलेला आहे, त्यामुळे त्याला अजूनच लुक आलेला आहे. ठीक आहे, तर ही आपली पोटली बटनची डेली यूजच्या साडीच्या ब्लाऊजची डिझाईन पूर्ण शिवून झालेली आहे. तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर तुम्ही पण अशी डिझाईन नक्की शिवून बघा, खूप सोपी आहे. ओके, तर ही डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.